फोर सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीसोबत काही चर्चा झाली का? कारण दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले. संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्तावांचा स्वीकारला असतं तर बरं झालं असतं. या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे आता पण म्हणतायत की प्रकाश आंबेडकर जे ते कोळी टाकत असतात. कोळी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते. दोन गोष्टी आहेत त्यात. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोंगडं ते दिवस भिजलं नसतं. तुम्ही सगळ्यांनी असणारं टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे, आवाज द्यायला लागले, बांग द्यायला लागलेलं आहे की 10 जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे. 5 जागांवरती NCP, शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे. ही न्यूज माझ्या अंदाजानं एक 8-10 दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व्ह झाला असता. पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही, वंचित अमुक करत नाही. तिथे आमचाच प्रश्न होता. त्यांचंच भांडण मिटत नसेल, त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं. त्याच्यामुळे आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काही कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही. तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे? जोपर्यंत शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे? तुम्ही त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे? तोपर्यंत तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही असं आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार. नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात त्या 7 जागा त्यांनी असं आम्हाला कळवाव्या. त्यामुळे आम्ही असं कुठे थांबलोय असं नाही आहे. आम्ही असणारा मूव्हवरती आहोत. राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटाघाटी होत नाहीत, काही बोलणं होत नाही. तुम्ही त्यांच्याकडे 7 जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या 7 जागा तुम्ही द्यायला पाहिजे. जर स्थानिक पातळीवरती हा काही तुमचा संवाद काँग्रेससोबत होत नसेल तर दिल्ली पातळीवरती आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही. ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारं लिहिलेलं आहे. रमेश त्यांचे असणारे जे EICC ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असणारा नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारं एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या 7 जागांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे. नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही त्यांना म्हटलेलं आहे. तुमच्या 7 जागांसंदर्भात तुम्ही त्यांना पत्र लिहिलं, पत्रांचा अजून कोणता रिस्पॉन्स आलेला नाही. बरोबर आहे. जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींशी या संदर्भात संवाद साधणार आहात का? तुमची काही भूमिका घेण्यापूर्वी अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही. तुमच्या 7 जागांचा अर्थ असा काढायचा का की काँग्रेसने 7 जागा आम्हाला कळवाव्या, त्या 7 जागांवर वंचित पाठिंबा देईल, उर्वरित 41 जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे? तो निर्णय आम्ही नंतर घेऊ ना. 26 तारीखपर्यंतच तुम्ही अल्टिमेट